उरण शहरातील अमर ग्लोबल मोबाईल शॉपमधील व्यावसायिकांनी ऑनलाईन मोबाईल खरेदी आणि बँक लोन प्रकरणातून अनेक ग्राहकांना लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय। एकाच्या फोनमधून अनेक प्रकारचे ऑनलाईन लोन घेऊन लोनचे हप्ते न भरताच आरोपी फरार झालाय। अमर केंद्रे हा देखील या फसवणुकीत केंद्रस्थानी असल्याची माहिती मिळत आहे। या संदर्भात अमर ग्लोबल मोबाईल शॉपमध्ये माहिती घेण्यासाठी गेले असता शॉपचं शटर बंद असल्याचं दिसून आलं। या प्रकरणी अनेकांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला। उरण पोलिसांनी या प्रकरणी लक्ष केंद्रित करावं, जेणेकरून यापुढे कोणाचीही आर्थिक फसवणूक होणार नाही, असं आवाहन फसवणूक झालेले अजय शिवकर यांनी केलं आहे। रायगड जिल्ह्याची पोलीस भरती प्रक्रिया ही 21 जून पासून सुरू होणार आहे। 422 पदांसाठी 31,063 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेत। 21 जून पासून ही भरती प्रक्रिया सुरू होईल आणि 1 जुलै रोजी संपेल, असं नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे। 382 पोलीस कॉन्स्टेबल, 9 बँड्समन आणि 31 चालक कॉन्स्टेबल अशा एकूण 422 पदांसाठी जिल्हा पोलीस दलात ही भरती होत आहे। प्रथम मैदानी आणि त्यानंतर लेखी परीक्षा यामध्ये गुणवत्तेनुसार आणि आरक्षणानुसार पारदर्शक भरती प्रक्रिया होणार आहे। 5 मार्च रोजी ही भरती प्रक्रिया सुरू झाली होती, मात्र नंतर लागलेल्या निवडणूक आचारसंहितेमुळे प्रत्यक्ष भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती। त्यामुळे आता 21 जून पासून ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन हाती घेण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली। पावसाळ्यात जीर्ण झालेल्या इमारतींमुळे जीवितहानी अथवा वित्तहानी होऊ नये यासाठी उरण नगरपालिकेने आपल्या परिसरातील धोकादायक इमारतींचा सर्व्हे सुरू केला। या सर्व्हेमध्ये उरण शहरातील 78 धोकादायक इमारती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। या इमारतींना उरण नगरपालिकेने नोटिसा बजावल्याची माहिती उरण नगरपालिकेच्या सूत्रांनी दिली। यामध्ये 4 शासकीय इमारती असून त्या देखील धोकादायक स्थितीत आहेत। काही धोकादायक इमारतींमध्ये रहिवासी आजही वास्तव्यास असून काही व्यावसायिकांनी व्यवसाय थाटून ग्राहकांच्या जीवाशी खेळ मांडलाय। खोपोली शहरातील कृष्णनगर परिसरात वाहणाऱ्या नाल्याच्या बाजूला दाट झाडीत भला मोठा अजगर मासे पकडण्याच्या जाळ्यात गुरफटून गेल्याची बाब तौफिक शेख यांच्या निदर्शनास आली। त्यांनी तातडीनं सर्पमित्र सुनील पुरी यांना संपर्क करून याबाबत माहिती दिली। प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सुनील पुरी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असता तो अजगर मासे पकडण्याच्या जाळ्यामध्ये पूर्णपणे अडकल्याचं त्यांना दिसून आलं। अशा बिकट अवस्थेतून अजगराला सुनील पुरी यांनी सर्पमित्र चेतन चौधरी आणि अमोल ठकेकर यांच्या मदतीने संकटमुक्त केले आहे। हा अजगर साधारण 9 फूट लांबीचा पूर्ण वाढ झालेला होता। लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही। या मतदानाचा सकारात्मक विचार करून आपण विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागूया। पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणमधून आमदार महेश बालदी निश्चित विजयी होतील, असा दावा मावळ लोकसभा मतदारसंघाचे सलग 3 वेळा विक्रमी मताधिक्यानं निवडून आलेले खासदार श्रीरंग बारणे यांनी पनवेल येथे आपल्या भव्य नागरिक सत्कार सोहळ्यात केला। आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला। कोकण पदवीधर हा प्रचंड मोठा मतदारसंघ आहे। पालघर पासून ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळ कोकणापर्यंत पसरलेल्या या मतदारसंघामध्ये अर्ज भरण्यास सांगितल्यानंतर किशोर जैन यांनी अर्ज भरला, मात्र नंतर अर्ज मागे घेण्यात आला। साहेबांचा आदेश म्हणून बिनबोभाट अर्ज मागे घेतल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे किशोर जैन, तुमची नोंद मी घेतली आहे। तुम्ही हा जो काही दिलदारपणा दाखवला आहे तो मी आयुष्यभर विसरणार नाही आणि तुमच्या हक्काचे जे असेल ते तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही, असे कौतुकास्पद उद्गार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले। कर्जत तालुक्यातील नदीपात्रातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम यांनी लढा सुरू केला। त्यांनी 8 मार्च रोजी कर्जत येथील टिळक चौकात आमरण उपोषण केलं होतं। त्यानंतर अधिकारी वर्गातून बजावण्यात आलेल्या नोटिसींना मुंबई आणि आदी भागातील धनदांडग्यांकडून केराची टोपली दाखवत राजरोसपणे बेकायदेशीर बांधकाम सुरू ठेवल्याने रमेश कदम यांनी नदीपात्रातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी अधिकारी वर्गावर राजकीय दबाव असल्याचा आणि लवकरच या राजकीय नेत्यांची नावे जाहीर करणार असल्याचा गौप्यस्फोट केलाय। महाड तालुक्यात रात्रीच्या वेळेस अज्ञात इस्मानी सामाजिक कार्यकर्ते दीपक स्वाई यांचा वाढदिवस शुभेच्छा असलेला बॅनर फाडला। स्वाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बॅनर कुंभारवाडा फाटा हायवे रोड येथे लावला होता। अज्ञात समाजकंटकांनी या बॅनरवर धारदार शस्त्रानं वार करत बॅनर फाडण्याचं कृत्य केलंय। या संबंधित आजूबाजूच्या परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। घटनास्थळी पोलिसांना पाचारण करून काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली। या समाजकंटकांना शोधण्याचं आवाहन पोलिसांना करण्यात आलं आहे। भगवान श्री सद्गुरू गणेश योगीराज महाराज वारकरी संस्था आळंदी पंढरपूर यांच्या वतीनं शेकडो झाडांची लागवड करण्यात आली।
वारीतील सदस्यांनी झाडे दत्तक घेतली। भगवान श्री सद्गुरू गणेश योगीराज महाराज वारकरी संस्था आळंदी पंढरपूर शाखा वावंढळ यांच्या वतीनं वावंढळ येथील स्मशानभूमी रस्ता जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग ते प्राथमिक शाळा जुने वावंढळ गाव ते लष्कर तळे शिवकालीन तलावांच्या काठावर आणि मोकळ्या जागेत झाडांची लागवड करण्यात आली। या संस्थेत डॉक्टर, विधितज्ञ, अभियंता आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सदस्य आहेत। रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील विविध आदिवासी पाड्यांमध्ये जातीचे प्रमाणपत्र वाटपाचा उपक्रम टाटा सामाजिक फाउंडेशन आणि उरण सामाजिक संस्थेमार्फत संपन्न झाला। खालापूर तालुक्यातील नावंडेवाडी, घोडिवलीवाडी, हाल कातकरीवाडी, आदिवासीवाडी येथील बांधवांचे जातीचे दाखले वाटप त्यांच्या घरी जाऊन करण्यात आलं। हे जातीचे दाखले बनवण्यासाठी उरण सामाजिक संस्थेनं टाटा फाउंडेशनच्या माध्यमातून परिपूर्ण करून ते संबंधित यंत्रणेकडे दिले होते। त्यांच्या या प्रयत्नाला खालापूर तालुका महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।